आताची सर्वात मोठी न्यूज, एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, गाडी बॉम्बने उडवून देण्याचा पोलिसांना आला मेल। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेल गोरेगाव पोलिसांना आला आहे। अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या मेलमध्ये शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवून देणार असल्याचे म्हटले आहे। मुंबईत 8 ते 10 पोलीस ठाण्यात हा धमकीचा मेल करण्यात आल्याची माहिती आली आहे। पोलीस या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथे समृद्धी महामार्गावर मुंबईहून अकोला येथे जाणाऱ्या कारने अचानक पेट घेतला। या आगीत होरपळून दोघांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी आहे। 2 वर्षाची शिक्षा ठोठावल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे। राजकीय वैरातून आपल्या विरोधात तक्रार करण्यात आली होती, असे त्यांनी म्हटले आहे। हे प्रकरण 30 वर्षापूर्वीचे आहे। शिक्षेविरोधात मी अपील करणार आहे। कोर्टाचा निकाल नीट वाचल्यानंतर त्यावर सविस्तर प्रतिक्रिया देईल, असे कोकाटे यांनी स्पष्ट केले। दरम्यान कोकाटे यांनी जमिनीसाठी अर्ज दाखल केला आहे। माणिकराव कोकाटेंना 2 वर्षाची शिक्षा झाल्याने आता त्यांच्याकडून निकालाला स्थगिती मिळण्याचा प्रयत्न केला जाईल। यामध्ये जमीन मिळण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। कोर्टाने शिक्षेला स्थगिती न दिल्यास त्यांना अटक होऊ शकते, तसेच त्यांचे मंत्रिपद आणि आमदारकी जाऊ शकते। नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावल्याने त्यांची आमदारकी अडचणीत आली आहे। कायद्यानुसार लोकप्रतिनिधीला 2 किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाल्यास त्यांची पद रद्द होते। त्यामुळे आता कोकाटेंची आमदारकी जाणार का, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत। वरच्या कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती न मिळाल्यास कोकाटेंची आमदारकीही रद्द होईल। बदनापूर विधानसभा मतदारसंघाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, सेना पक्षाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 900 कोटीची सिडको प्रकल्पाची चौकशी करावी अशी मागणी केली आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।